नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1-2 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र 2ची आहे. एकूण गुण 30 आहेत. भाग 1 प्रश्न क्रमांक पहिला अ. गाळ्याला जागा भरा. गुण 4 सूर्य ज्या बाजूला उगवतो ती दिशा पूर्व मानतात. 2 टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई. टिंबटिंब या तारखेला सर्वात मोठा दिवस असतो आणि लहान रात्र असते. 21 जून. दृष्टिहीन व्यक्ती ब्रेल लिपीचा वापर करतात. ब. पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी होते. बरोबर. वर्तमानपत्र हे वाहतुकीचे साधन आहे. चूक. रस्त्यावरून कोणत्याही बाजूने आपल्याला वाहन चालवता येते. चूक. एकमेकांना मदत करीत आपण शिकलो तरच शाळा आनंददायी होते. बरोबर. प्रश्न क्रमांक 2 अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 4 फक्त 4 पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन होय. माणूस स्थलांतर का करतो? माणूस शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसाय करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो. आजारी माणसांची कोणत्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी? आजारी माणसाची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. नियम का तयार केले जातात? प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत हे कळण्यासाठी नियम तयार केले जातात. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2 किंवा द्वितीय सत्र परीक्षा 2025 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. भूकंप म्हणजे काय? पृथ्वीच्या कवचात अचानक ताण ऊर्जेचे उत्सर्जन होणे म्हणजे भूकंप. नावे लिहा. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती: वारली, ठाकूर. संदेशवहनाची साधने: रेडिओ, वर्तमानपत्र. 2 जलदुर्गांची नावे: सिंधुदुर्ग, जंजिरा. उपदेशांची नावे: ईशान्य, वायव्य. क. प्रश्न. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परततात. तापमान आणि हवामानामुळे पक्षी हिवाळ्यात लवकर त्यांच्या घरट्यांमध्ये परततात. हिवाळ्यात अन्न आणि कीटक कमी मिळतात म्हणून पक्षी लवकर घरट्याकडे परततात. भाग 2 प्रश्न क्रमांक 1 योग्य जोड्या जुळवा. 3 गुण. गागा भट्ट, मुरारबाजी, हंबीरराव मोहिते यांच्या ब गटाशी जोड्या जुळवायच्या आहेत. गागा भट्ट राज्याभिषेकांचे पौरोहित्य, मुरारबाजी पुरंदरचा किल्लेदार, हंबीरराव मोहिते अष्टप्रधान मंडळातील सेनापती. ब. अचूक पर्याय वर्तुळ ठळक करा. 3 गुण. शिवरायांनी कुर्टे या बेटावर हा नवीन जलदुर्ग बांधला. उत्तर पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. कुतुबशहाची ही राजधानी होती. उत्तर गोवळकोंडा. तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता. उमरटे या गावचे तानाजी मालुसरे होते. प्रश्न क्रमांक 2 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला? शिवरायांनी मुघल, पहा उत्तर. शिवरायांनी मुघल, विजापूर, आदिलशाही, युरोपियन वसाहतवाद्यांशी संघर्ष केला. 2 शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? शिवरायांनी राज्याभिषेकापासून शिवशक सुरू केला. 3 आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. 4 शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? मुघल साम्राज्याच्या आर्थिक शक्तीला कमी करायचे आणि त्यांच्या विस्ताराला थांबवायचे होते म्हणून शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. 5 सिद्दी जोहर का चौतळला? शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून पळ काढला म्हणून सिद्दी जोहर चौतळला. प्रश्न क्रमांक 3 पुढील घटना कालानुक्रमे लिहा. गुण 2 आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, तानाजीने कोंढाणा जिंकला, पुरंदरचा तह. यामध्ये पहिली घटना शाहिस्तेखानाची फजिती 1663 साली घडलेली घटना आहे. पुरंदरचा तह 1665 साली घडलेली घटना आहे. आग्र्याहून सुटका 1666. तानाजीने कोंढाणा जिंकला 1670. अशा प्रकारे आपण इयत्ता 4थीची परिसर अभ्यास भाग 1 व 2
यांची 30 गुणांची प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.